याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मंडळच आपलं आहे, पण मी आल्या आल्या वरून येत होतो आणि आमचे मामाच बोलत होते। मामानी ओघामध्ये म्हणजे माझं नाव आम्ही तिखे असं घेतलं, पण मला इतका आनंद झाला की मी तिखे परिवारातला सुद्धा मी आहे याचा मला खरा अभिमान वाटतो की आम्ही सगळे एक आहोत। आणि मामानी सांगितलं की हिंदू सरपंच, तर याची व्याख्या मामा तुम्ही बरोबर केली की आपण पाहतो की प्रत्येक जण आपल्या समाजासाठी झटत असतो आणि प्रत्येक जण आपल्या समाजाविषयी प्रेम निर्माण करत असतो की आपण प्रत्येक जणांचा अभ्यास केला की आपल्यापैकी बरेच जण हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा त्यांना थोडंसं हे वाटतं, म्हणून मी हे नाव खरं माझे सगळे प्रेमा खातीर सर्वांनी हिंदू सरपंच हे नाव दिलं। आणि आपला हिंदू धर्म हा पूर्ण देशातच आहेच आहे, पण संपूर्ण जगात कसा प्रसिद्ध होईल या दृष्टिकोनातून हा विचार करतोय। आणि विशेषतः गणेश मामा असेल, जगदीशराव असतील, मच्छिंद्रराव असतील, आत्ताची तरुण गोसावी मंडळी किंवा आमचे विवेक जे अध्यक्ष असतील, सर्वांचं आणि विशेषतः महिला मंडळांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मंडळाला आणि आकाश भाऊ लोट असतील, सर्व ज्यांनी खरंच तरुण पिढी आत्ताची तयार झालेली आहे कृष्ण मंडळाची, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मंडळाला आमच्या मंडळाच्याही विनंतीने आग्रह आहे की आमच्याही मंडळाला 26 वर्षे पूर्ण झालीत, तर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आपण एखादा उत्सव करता आला या वर्षीच आपण करूयात। आणि आमच्या मंडळात आता वरती मला वाटतं आपण 2 मोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक चेतन महाराज यांचं कीर्तन आहे, उद्या मनोज महाराजांचं प्रवचन ठेवलेलं आहे, आणि शेवटच्या दिवशी आम्ही महिलांसाठी खास पैठणी ठेवलेल्या आहेत। तरी खालच्या आळीच्या असतील सगळ्या महिलांना विनंती करतो की शेवटच्या 10व्या दिवशी खेळ पैठणीचा असा एक कार्यक्रम आयोजित केलाय, तर सर्वांना ह्या निमित्ताने मी आग्रहाची विनंती करतो, विशेषतः महिलांना, की सर्वांनी भाग घ्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा मामांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मंडळाला शुभेच्छा देतो।